उन्हाळ्याची चाहूल लागली की सर्वात पहिले ते आठवते म्हणजे कैरी। सर्वांच्या घरोघरी मिळणारी ही कैरी आंबट गोड चवीची। मार्केट तर अगदी कैऱ्यांनी असं भरून गेलेलं आहे। तर चला आज बनवूयात आपण मस्त अशा कैऱ्यांपासून तक्कू। तर तक्कू बनवण्यासाठी इथे बघा आपण 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत। तक्कू बनवायची आपापली वेगवेगळी रेसिपी असते, बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात। आज मी तुम्हाला माझी पद्धत सांगत आहे। तर आपण इथे कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत। मीडियम साइजच्या कैऱ्या आहेत, तुम्ही बघू शकता। त्यातली एक कैरी आपण आधी सोलून घेऊयात। अगदीच बुडातून सोलायची नाही, म्हणजे बघू शकता अगदी वरवर आपण हे सोलतोय। आता हे साइडला टाकून देऊया, याचं आपल्याला इथे काम नाहीये। आणि ही जी एक कैरी राहिलेली आहे ही सोलायची नाहीये, ही तशीच आपण वापरणार आहे। याने काय होते, तक्कू दिसायला सुंदर दिसतो। आणि तुम्हाला जर कैरी सोलायची नसेल तर मग तुम्ही दोन्ही कैऱ्या तशाच वापरल्या तरी चालतील। आणि तुम्हाला वरचे जे सोलूनच घ्यायचं असेल तर दोन्ही कैऱ्या सोलून घेतल्या तरी चालतील। कशाही पद्धतीने तुम्ही बनवू शकता। मीडियम साइजचं ते येतं किसणी, त्याने मी किसून घेतलेलं आहे। मीडियम किंवा मग मोठ्या साईडने तुम्ही किसू शकता, जसा तुम्हाला किस आवडेल त्या पद्धतीने। तर चला जी आपण कैरी सोललेली नाहीये ती सुद्धा किसून घेऊयात। इथे मी दोन्ही कैऱ्या खिसून घेतलेल्या आहेत। तक्कू हा आपण शिजवणार नाहीये, तर याच्यामध्ये चला काही मसाले घालून घेऊयात। इथे बघा आपण याला हिरवी मिरचीचा थोडासा झटका देऊयात। म्हणजे काय होते, जेव्हा आंबट तोंडात जातं आणि तिखट लागतं तेव्हा भन्नाट चव येते। म्हणून 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या। कलरसाठी नुसता आपण लाल तिखट घातलेला आहे, तर अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, काळं मीठ घालूयात किंवा मग छोटा अर्धा चमचा काळं मीठ घालायचं। काळं मिठाने चव छान येते। आता याला छान असा एक क्रंचीपणा यायसाठी आपण याच्यामध्ये घालतोय शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचं कूट घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण शेंगदाण्याचं कूट घालाल तर तक्कू खूप छान लागतो खायला। भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे। आता एक तडका देऊयात, म्हणजे खमंग अशी फोडणी बसली पाहिजे। तर हिंग आणि अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडली पाहिजे, हिंगाची फोडणी मस्त लागतं तडक्यावरती। तर आता आपण हे तक्कूवरती हा तडका घालून घेऊयात। आपल्याला जेवढा आवडेल तेवढा घालायचा, म्हणजे 2-3 चमचे मी याच्यावरती हा तडका घालून घेतलेला आहे। तर आता मिक्स करून घेऊयात। आता तुम्हाला याच्यावरती साखरेचे दाणे जर घालायचे असेल तर जरूर घालू शकता, छान लागतील। आंबट गोड तिखट चटपटीत असा तक्कू लागेल। मिक्स करून घेत आहे। उन्हाळ्यामध्ये जेवणाच्या ताटात डावीकडचे पदार्थांमध्ये असा पदार्थ जर तुम्ही बनवला तर खरंच जेवणाची लज्जत खूप वाढेल। आणि बनवायला एवढा सोपा आहे की ताटं वाढेपर्यंत तक्कू बनून तयार होतो। आणि या पद्धतीने हा तक्कू बनवून तुम्ही 2-3 दिवस फ्रीजमध्ये आरामात ठेवू शकता। मस्त जेवणामध्ये 1-1 चमचा घ्यायचा, खूप भारी लागतं। तर या पद्धतीने तुम्ही कैरीचा तक्कू जरूर बनवून बघा। आणि तुमच्याकडे तक्कूची वेगळी रेसिपी असेल तर ती सुद्धा माझ्यासोबत तुम्ही कमेंटमध्ये शेअर करू शकता। तर चला मग भेटूया अशाच नवनवीन चटपटीत रेसिपी सोबत। तोवर नमस्कार।